गेली काही दिवस मुंबईमध्ये हवेचा दर्जा सातत्याने ढासळत चाललेला आहे। आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये हवेची जी गुणवत्ता आहे ती ढासळल्याचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। आज मुंबईमध्ये जो AQI आहे तो 191 इतका नोंद करण्यात आलेला आहे। काही भागात तर अति वाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद सध्या झालेली आहे। आणि गेले काही दिवस मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालवत असल्याने आरोग्याच्या समस्या देखील तितक्याच वाढत आहेत। काही एजन्सीज आहेत ज्यांच्या दाव्यानुसार आणि त्यांच्या ॲपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा मध्यम ते खालावलेल्या श्रेणीमध्ये नोंदवला जातो आणि ही गंभीर बाब मानली जाते। आपण पाहतोय की हवेमध्ये जे PM 2.5 आणि PM 10च्या धूलीकरणाचे प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढल्याचं आढळते। आणि बोरिवली इथे तर बुधवारी सायंकाळी अति वाईट हवेची नोंद झाली आहे। इथे हवा गुणवत्ता निर्देशांक 304 नोंदवला गेला। त्याचबरोबर देवनार असो, कांदिवली असो, मालाड असो, नेवीनगर असो, कुलाबा असो, शिवडी असो, वरळी परिसर असो, या ठिकाणी देखील वाईट हवेची नोंद झालेली। मी सध्या बँड्रा वर्ली सीलिंग परिसरामध्ये आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ज्या इमारती आहेत त्या सुद्धा दिसेनाशा झालेल्या आहेत, दृश्यमानता कमी झालेली आहे। त्यासोबतच मुंबईमध्ये थंडीचा जो जोर वाढलेला आहे, पुन्हा एकदा गुलाबी थंडी परतल्याने सुद्धा हवेमध्ये जे धुळांचे कण आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। एकीकडे तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं नोंद होतं तर दुसरीकडे मुंबईमध्ये सर्वदूर सध्या धुक्याची चादर पसरल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। याने आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि आरोग्य प्रशासनाकडून मुंबईकरांनी स्वतःच्या घशाची आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन वारंवार मुंबईकरांना करण्यात येते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।